नमस्कार मित्रांनो, 15 दिवसापूर्वी मोड आलेले कांदे मी या कुंडीमध्ये लावले होते आणि त्याला छान भाजी फुटून आलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता इकडे घरच्या घरी कोणतेही औषध फवारणी न करता ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेली भरपूर अशी भाजी आपण हार्वेस्ट केलेली आहे। आता ही भाजी आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत। भाजीला थोडासा चिकटपणा असतो, त्यामुळे ही भाजी आधी व्यवस्थित चिरायची आणि त्यानंतरच अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। भाजी स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायची आणि थोडा वेळ चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये आधीच बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा थोडा भाजला की त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या अर्ध्या अर्ध्या मोडून घालायच्या। नंतर कांदा आणि मिरची कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचं। थोडंसंही पाणी न वापरता फक्त वाफेवर ही भाजी आज आपण बनवणार आहोत। आता कांदा नीट भाजलेला देखील आहे। त्यानंतर आपण आधीच धुवून ठेवलेली आणि थोडीशी निथळून घेतलेली भाजी यामध्ये घालायची। ही भाजी तेलात घातल्यानंतर लगेच याला थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात होते, त्यामुळेच अजिबातच पाणी यामध्ये वापरायचं नाही। भाजी कांद्यामध्ये चांगली मिक्स होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची। आता भाजीला थोडं थोडं पाणी सुटायला लागलं की त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायची आणि त्यानंतर भाजीत थोडीशी डाळ घालायची। मी येथे मिक्स डाळ घातली आहे भाजीमध्ये। तुम्हाला हवा असेल तर फक्त मूग डाळ देखील घालू शकता किंवा तुरीची डाळ देखील घालू शकता। भाजीमध्ये डाळ घालण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे डाळ थोडीशी पाण्यात भिजत ठेवली तर ती भाजीमध्ये चांगली मिक्स होते। थोड्या वेळाने 1 चमचाभर होईल एवढी आलं लसूण पेस्ट भाजीमध्ये घालायची। आलं लसूण पेस्ट भाजीमध्ये मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि गॅसचा फ्लो थोडासा बारीक करून अगदी मंद आचेवर ही भाजी शिजू द्यायची। ही भाजी वाफेवरती लगेचच शिजते। शेवटी थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता ऑर्गॅनिक पद्धतीची आणि घरच्या घरी उगवलेली कांद्याची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका साध्या व सोप्या रेसिपी सोबत। थँक्यू।